नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. तर आज मी बनवणार आहे मस्त वांगा मसाले भात. रोज रोज आपण साधा भात खातो, त्याचा पण कंटाळा येते. भाजी बनवायची एखाद्या वेळेस जीवार येतं, तर त्याच्यासाठी मी बनवणार आहे मस्त आज वांगे मसाला भात. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते चला दाखवतो तुम्हाला. आता मी तांदूळ घेतले, आपल्याला 3 वाट्या तांदूळ लागणार आहेत. अशा भरून मी 3 वाट्या तांदूळ घेतो, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त साधे जर तांदूळ असले तर निसून टिसून घ्यायचे, धुवून घ्यायचे. आणि लगे आता हे थंड पाण्यात आपल्याला 15 मिनिटं भिजू घालायचे आहेत. 15 मिनिटं याच्यात पाणी टाकून मस्त असे भिजू टाकून घेतो मी. आता असं पाणी टाकून मस्त 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, किंवा मग असं भिजत टाकून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही. 4-5 वांगे घेतले मी, असे 4-5. कढीपत्ता घेतला आणि थोडेसे कापले. अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले. आणि आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आता फोडणीसाठी लागते 2 तेजपत्ते, दालचिनीचे तुकडे, 4 लवंग घेतल्या, 4-5 मिरे घेतले, पाहू शकता तुम्ही. आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्या तुम्हाला समजा जशा लागल्या तशा. आणि जिरं घेतलं, मोहरी, गरम मसाला, मीठ, मिरची पावडर आणि हळद. याच्यात घ्यायचं थोडंसं थंड पाणी घ्यायचं नॉर्मल. आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चम्मच मीठ आणि या थंड पाण्यात टाकून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला याच्यात हे वांगे जे आहेत, हे वांगे कापून आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे वांग्याचे जे शेवटचा भाग असते तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, असा पाहू शकता तुम्ही. आणि आता काय करायचे, याचे असे 4 तुकडे करून घ्यायचे आपल्याला असे. आणि कसं हिवाळ्याच्या टायमात कसे मस्त वांगे पण मस्त भेटतात, चवदार पण लागतात. असे 4 तुकडे करून घेतले, पाहू शकता तुम्ही. आपल्याला या मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे. मिठाच्या पाण्यात टाकल्यानं काय होते, याचे पण मी आधीच काढले होते. मिठाच्या पाण्यानं काय होते, खराब होत नाहीत, काळे पडत नाही त्याच्यासाठी. आणि कधी पण फोडणीच्या भातासाठी काय करायचं, म्हणजे वांगी भात करायसाठी कधी पण काय करायचं, वांगे एकदम काटेरी घ्यायचे आणि ताजे घ्यायचे. नाहीतर काय होते, मग ते बियाचे वांगे घेतले तर त्याचा भात चांगला होत नाही. त्यासाठी आपल्याला असेच वांगे घ्यायचे. आपण 3 वाट्या यानं तांदूळ घेतले होते. त्यासाठी काय करायचं, आपल्याला याच्यात दुप्पटनं पाणी गरम करायला ठेवायचं आहे, कारण की आपण ज्यावेळेस फोडणीचा भात करतो तर आपल्याला गरमच पाणी घ्यायचं आहे. त्यासाठी आता मी तुम्हाला मोजून दाखवतो. या वाटीनं आपल्याला 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस आता देऊ मस्त आपण फोडणी. फोडणी द्यासाठी मी 3 माप तेल घेतलं, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. असे मी 3 माप तेल टाकलं. आता याला गरम होऊ देऊ. तेल मस्त गरम झालं. आता आपण टाकू याच्यात मोहरी. मोहरी पण मस्त तळतळली. आता टाकायचं आहे आपल्याला जिरं. जिरं झाल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे तमालपत्र. बंद कर दो. आपली फोडणी होईपर्यंत हिरव्या मिरच्या कापून घेऊ आपण. हिरव्या मिरच्या पण आता टाकून घेऊ याच्यात आपण. तोपर्यंत सांबार कापून घेऊ आपण. असा बारीक बारीक सांबार पण कापून घेऊ, कारण की आपल्याला भाजीत टाकायचं आहे त्याच्यासाठी. आता टाकू आपण अर्धा चम्मच हळद, गरम मसाला, मीठ शिल्लक टाकायचं आहे आपल्याला. मिरची पावडर थोडंसंच टाकायचं आहे, कारण की आपण मिरच्यावर टाकलेल्या आहेत त्याच्यासाठी. वांगे किती हिरवेगार राहिले. नाहीतर काय होते, 10 मिनिटं जर ठेवले तर काळे काळे पडतात. असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपले मस्त फोडणी तयार झाली, एकच नंबर झाली. एकदम घमघम पण वास येऊ राहिला. आपल्याला कांदाही टाकायची गरज नाही, लसूणही टाकायची गरज नाही, जास्त साहित्य काहीच वापरायची गरज नाही. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा भात तयार करायचा आहे. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, हा भात एकच नंबर लागते. फक्त बनवून पहा तुम्ही एक वेळ तरी. आता आपला हे मसाला जो आहे तो मस्त भाजला गेला. आता हे कोथिंबीर जे आहे, हे कोथिंबीर आपण टाकून घेऊया फोडणीत. फोडणीत टाकल्याच्या नंतर आपले तांदूळ पण आता मस्त भिजले गेले. तांदूळ पण टाकून घेऊ, कारण की तांदूळाला 15 मिनिटं झालेले आहेत आपल्या. आणि तेलातच आपल्याला वांगे पण भाजून घ्यायचे आहेत. तर आपले तांदूळ मस्त धुवून झाले. आता या फोडणीत टाकून घेऊ सर्व. पावर पा मी कमी केलेला आहे. आता आपल्याला पावर वाढवायचा आहे. असा मोठा पावर करून आपल्याला असं पकडून एक वेळ फिरून घ्यायचा आहे.
कारण की हे तेल हा मसाला जो आहे तो एकजीव झाला पाहिजे. आपल्याला या तेलात नाही तांदूळ थोडेसे मस्त भाजून घ्यायचे आहे. आणि फोडणीत म्हणजे गरम पाण्यात न टाकता आपल्याला फोडणीतच तांदूळ टाकायचे आहे. त्याच वेळेस आपला भात मस्त मोकळा होते. आता मस्त या तांदूळातलं जे तेल होतं ते पण सोकल्या गेलं, म्हणजे तांदळाने सोकून घेतलं तेल. आता आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. आता मी गरम पाणी केलं होतं आणि हे मी मोजून घेतलं होतं. जर समजा तुमच्याजवळ कुकर जर असला, तुम्हाला कुकरात जर टाकायचं असलं तर कुकरात आपल्याला 1.5 पट ज्या वाटीनं आपण घेतले तांदूळ त्याच वाटीनं आपल्याला 1.5 पट कुकरात पाणी घ्यायचं आहे. जर आपल्याला गंजात किंवा कढईत टाकायचं असलं तर आपल्या वाटीनं 2 पट पाणी घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी हे मोजून तुमच्या समोर पाणी घेतलं आणि गरमच पाणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. आता एक वेळ आपण याला फिरून घेऊ. आता हे जे आपलं आपण पाणी टाकलं गरम पाणी, तर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे थोडा वेळ. नाही तर झाकण केलं तर काय होते, याच्यावरून निघून जाते पाणी. त्याच्यासाठी आपल्याला असंच ठेवायचं. आता आपल्याला हे फिरवायची काही गरज नाही आहे. तर थोडा वेळ आपण 2 मिनिटं असंच राहू देऊ. आता हे पा तुम्हाला दिसू राहिला भात याच्यात पाणी मस्त आटलं. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पावर थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे. संध्याकाळचा टाइम झाला, सगळा अंधारच होत आला. पाहू शकता तुम्ही किती आभाळ आलेला आहे. एकदम अंधार किट्ट झाला. किती अंधार झाला, लय सबाय आलं. इथून उजळेला आहे. एक साइड उजळेल आहे आणि एक साइड लयच अंधारून येलाय भलकस. नळ आले होते तर मी काय केलं, मस्त चादर गिद्रे पण धुवून घेतले होते. तुम्हाला चादर दाखवतो मी आता. चादर गिद्र पण धुवून घेतले आणि इकडून एवढं अभय आलं, भलकस अभय आलं. तर चला 10 मिनिटं झाली. मी 10 मिनिटं भात ठेवला होता, एकदम कमी पावरवर ठेवला होता. तर पाहू आता आपण भात झालाय की नाही. तर वास्त मस्त उराला एका परी. किती मस्त आपला असा भात झाला, पाहू शकता तुम्ही. काही घाटा पण नाही झाला, काहीच नाही झाला. एकच नंबर आपला भात तयार झाला. एकदम मोकळा मोकळा पण झाला. जसं मी सांगितलं फक्त तसं तुम्ही भाताचं जेवढं प्रमाण घेतलं तेवढं प्रमाण घेत राहा फक्त तुम्ही. असा घाटा पण नाही होत, काहीच नाही होत. एकच नंबर झाला आपला भात. आता आपण काय करू, एका प्लेटीतनी हा भात टाकून घेऊ. असं एकदम. आणखीन जर आपल्याला थंडा करायचा असला तर आणखी पण असा थंडा करता येते. आणि हा भात म्हटलं मस्त दह्यासोबत पण मस्त खाता येते. हा आपला भात झाला. या भातासोबत आपण मस्त निंबू पण खाऊ शकतो, लोणचं असलं तर लोणचं पण खाऊ शकतो. थोडी सारखी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला मस्त. आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला कांदा खायचा असला तर कांदा पण खाऊ शकता. आणि हे मस्त याची पापडाची चटणी आहे. पापडाची चटणी तर एकच नंबर लागते, काहीच वांधा नाही. तर असे आपले मस्त वांगे मसाला भात तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा.